तर हा यूट्यूब फॅमिली आज बघा रेल्वे रुळावर आहे आणि तुम्ही विचार करतात चला दादा चालल्यात कुठं. तर चाललोय बघा संकष्टी चतुर्थी आहे. तर चाललोय बकालपूरला चालत बघा. तुम्हाला तर ह्याच्या आधी व्हिडिओमध्ये आपण ह्याच आठवड्यात व्हिडिओ अपलोड केलेला होता की माझं नवस असल्यामुळे मी चालत जातोय बकालपूरला म्हणून. आणि हे काय आत्ता जात नाही मित्रांनो, मी काय जवळपास 2016 पासून चालत जातोय. तर ती म्हणजे जवळजवळ 8 ते 9 वर्ष झाले मी चालत जातोय. त्याच्यामध्ये कमीत कमी एक 9, 10, 11 वेळा तर मी कमीत कमी आहे ना गाडीवर किंवा सायकलीवर असं गेलेलो आहे. कारण की म्हणजे लयच इमर्जन्सी असली तर, नाहीतर कंपल्सरी बघा चालत जातोय. 2-3 वेळा असं म्हणजे अडचण होती किंवा असं बाहेर गावाला वगैरे जायचं म्हणल्यावरनं चालत वगैरे गेलेलो होतो, आपलं गाडीवर गेलेलो होतो. पण आता कसं नवस आपलं पूर्ण झालेलं आहे त्याच्यामुळं भरपूर वेळा 2 ते 3 वेळा आपण नवस बोललेलं मित्रांनो पूर्ण झालेलं गणपतीच्या आशीर्वादामुळं. तर त्यामुळं आपण कंपल्सरी चालत जातोय बघा. आणि फेसबुकविषयी पण आपण माहिती वगैरे सांगितलेली होती आणि तुम्हाला म्हणलेलं ते मॉनिटाईज झाल्यानंतर आपण म्हणजे आत्ता गेलेल्या अंगारकी चतुर्थीला 1 महिना पूर्ण व्हायचा होता. आणि माझ्या यूट्यूबच्या बाबतीत पण तसंच झालेलं होतं की 1 महिना पूर्ण व्हायच्या अगोदरच आपली यूट्यूब आय डी पण मॉनिटाईज झालेली होती. आता पण फेसबुक आय डीला पण तसंच झालं की नवस बोलून 1 महिना पूर्ण होतं नाही तोच तर फेसबुकची पण आय डी मॉनिटाईज झाली आपली. आणि त्याच्यावर पण म्हणजे डॉलर दाखवायला सुरू झालेले आहेत. मी कंप्लीट फेसबुकवर पण 1 वर्ष झाला अपडेट होतो किंवा वर्ष होत आला असेल. पण 2दा माझी फाईल रिजेक्ट झाली आणि त्याचे नेम पण बदलले काही वेळा. मग तरी पण मी होईल आजचं उद्या म्हणत त्याला वेळ लागला आणि चालू झाली एकीच गणपती नवस बोलल्यानंतर. तर मित्रांनो म्हणजे सांगायचा उद्देश हीच आहे की आपलंही आपण जे प्रयत्न करतो हे आपला तर प्रयत्न हवाच आहे, पण त्याबरोबर देवाचा आशीर्वाद किंवा आपल्या आईवडिलाचा आशीर्वाद किंवा आपण जे प्रयत्न करतो त्याला यश पण मिळलं पाहिजे. नुसतंच असं यूट्यूबवर किती जण तर अपदत बसतात बघा. भरपूर जण की त्यांचा वॉच टाईमला अडकतात किंवा सबस्क्राईबला अडकतात किंवा कुठल्या तर कॉपीराईट किंवा काही ना काही कारण असतंच की त्याला जी अडकून बसते ती आणि व्हिडिओ म्हणजे रँकला जात नाही ती. काही जणाला व्ह्यूजचा प्रॉब्लेम आहे. आता आपल्याला कुठल्या व्हिडिओला व्ह्यूज येते ती, कुठल्या व्हिडिओला येत नाहीत, कुठल्या व्हिडिओला भरपूर प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याला काय मोजणं माप नसतं आहे. ती माझ्या पण हातात नाही, तुमच्या पण हातात नाही, ती पूर्णपणे यूट्यूबच्या हातात आहे. तर तुम्ही म्हणाल ती कसं आम्ही बघितल्यामुळे तर दादा व्ह्यूज वाढतात. पण ती कसं असतं, मी व्हिडिओ जर का आत्ता अपलोड केला 60 मिनटाच्या आत 60 मिनिट मी काय म्हणतो ते लक्षात घ्या, काय 60 मिनटाच्या आत जर का डबल 120 जणांना जर का बघितला, तिथे दाखवत पण असतं YT स्टुडिओमध्ये 60 आणि 60 120 जणांना जर का 60 मिनटाच्या आत बघितला तर व्हिडिओ तुमचा रँकला राहणार. मग 120 जणांना 60 मिनटाच्या आत बघितला त्याचं 3 तासाचं टायमिंग असतं रँकला जायचं व्हिडिओ. मग 2 तासाचे मिनटं किती झाले 120 मिनटं. 120 मिनटामध्ये 120 आणि 120 240 जणांना 2 तासामध्ये बघितलं पाहिजे. त्याचं टायमिंग असतं तसं उलटं. मग जर का तसं बघितलं ना तर तुमचा व्हिडिओ कोणीसुद्धा थांबवू शकत नाही रँकला जायला. कोणीसुद्धा, ती स्वतः यूट्यूब पण थांबवू शकत नाही, ते आपापच रँकला जातं. त्याचं टायमिंग जे लिहिलेलं असतं म्हणजे त्यांनी केलेलं आहे सेट, तर त्या टायमिंगपेक्षा जास्त जर काही व्हायला लागलं तर व्हिडिओ रँकला जातात. तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं उद्देशीच की आपल्या यूट्यूब आय डीवर कोण व्हिडिओ बघते किंवा जी यूट्यूबर आहे त्यांना कुठल्याही पद्धतीची माहिती हवी असेल तर त्यांनी कमेंट करून सांगा. कारण की कोणाला काहीसुद्धा माहिती देत नाही. तुम्ही विचारून बघा, खोटं वाटत असलं तर माझं तुम्ही प्रयत्न करून बघा. तुम्हाला थोडक्यात माहिती देणार किंवा शॉर्टकट देणार किंवा अर्धवट माहिती देणार, पूर्णपणे कोणीसुद्धा माहिती देत नाही. तर कसलीही तुम्हाला मराठीमध्ये माहिती हवी असेल आपली म्हणजे भरपूर जण ती यूट्यूबवर हिंदीमध्येच माहिती सांगते, ये करो वो करो काय बरंच ती डोक्याच्या बाहेरची आपल्या गोष्ट आहे. पण आपण आपल्या महाराष्ट्रातल्या आपल्या गावाकडल्या सगळ्या म्हणजे काय मला पदरी पैसे द्यायचे नसतात तुम्हाला, पण जी बाहेरनं म्हणजे डॉलरवर अमेरिकेतनं पैसे येते ती
ती आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून येतात. आपण कष्ट करतो त्यावर. जसं मी आता व्हिडिओ बोलतो, तुम्हाला वाटेल बाबा दादा बसून काय तर व्हिडिओ करते उगं यावं त्यावं करून आणि टंगळमंगळ करून आमचं यूज घेते. तसं काय सुद्धा नाही मित्रांनो. आपली यूट्यूब फॅमिली तुमच्यापर्यंत आपण पंढरपूरचं किंवा दर्शन घडवतो किंवा चंद्रभागेमध्ये दाखवतो किंवा आम्ही कॉमेडी व्हिडिओ करून दाखवतो. त्यामध्ये आमची एक कला आहे, ती म्हणजे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला तुम्ही भरपूर चांगला सपोर्ट करता मित्रांनो. ती सपोर्ट अशा पद्धतीनं मित्रांनो तुमचा मी लाख मोलाचा आहे, कधीसुद्धा विसरत नाही. तर त्याचा सांगण्याचा उद्देश एकच की म्हणजे तुम्ही जसं आता आपल्याला सपोर्ट करताय तसं आता आपण अजून एक नवीन यूट्यूब आय डी चालू केलेली आहे. म्हणजे चालू करून पण त्याला कमीत कमी आता 2 महिने पूर्ण होऊन गेले. पूजा सातपुते नावानं आहे. तुम्हाला मी त्याची लिंक पण एखाद्या वेळेस तुम्ही मागा कमेंटमध्ये तर टाकेल तुम्हाला वाटलंच तर. त्याच्यावर पण व्ह्यूज भरपूर चांगले, सबस्क्राईब फक्त 350-400 आसपास आहेत, पण व्ह्यूज त्याला 1000-1500 अशी व्ह्यूज येतात व्हिडिओला. इतकं चांगली म्हणजे रँकला आहे. जर का सांगायचा उद्देश एकच की म्हणजे एखादी जर का आपली आय डी मॉनिटाईज असेल, एखादा जर का फेस आपला सर्वांपर्यंत पोचलेला असेल, तर दुसरी आय डी आपण काढली तर तिथं कोणी थांबवू शकत नाही. ते आपाप आय डी रँकला राहते. आणि आपल्याला म्हणजे आता 200, 300, 400, 500 कुठंसुद्धा फॉलोअर्स नाहीत. फेसबुकला 27,000 फॉलोअर्स झालेले आहेत आपले आणि इंस्टाला 12,000, आता 13,000 होतं झालेले. 12,000 तर कंप्लीट फॉलोअर्स आहेत. आणि यूट्यूबला तर तुम्हाला माहिती आहे 20,000 आहेत. आता 21,000 उद्या परवा होत्यातच. म्हणजे तुमचा जी सपोर्ट आहे ती एका ठिकाणी असं नाही, सगळीकडं सपोर्ट आहे आणि सगळीकडं आपल्याला म्हणजे तुमच्या सपोर्टमुळेच आपण पुढे गेलेलो मित्रांनो. आज तुम्हाला कोणत्याही पद्धतीची माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. यूट्यूबच्या हवी असेल किंवा फेसबुकची. फेसबुकला मला सगळ्यात जास्त मला ना तर फेसबुकला अपडेट झाली बघा. यूट्यूबला झाली पण थोडीफार झाली यूट्यूबला. म्हणजे ती सगळं दिसतच होते तिथं कुठं माझं प्रॉब्लेम आहे, वॉच टाईम पूर्ण नाही किंवा काय अडचण येते काय. पण फेसबुकला अशी अडचण झाली की जी म्हणजे सांगू पण शकत नव्हतो आणि कोणाला दाखवू पण शकत नव्हतो ना. असं म्हणजे ती मनातल्या मनातच राहायचं आणि उगं एवढंच बसायचं बाबा ह्याला पैसे मिळतात माझं मिळत नाहीत, मी पण कष्ट करतोय, मी पण मेहनत करतोय आणि मलाच का असं, माझ्याच बाबतीत का असं एवढं चांगले व्हिडिओ करतोय, एवढं चांगलं बोलतोय, एवढं चांगलं सगळ्यांपर्यंत पोहोचवतोय, तरी पण माझ्याच बाबतीत का असं. तर सांगायचा उद्देश म्हणजे मित्रांनो आपण जरा म्हणजे आबाळ आल्यामुळे तसं होतंय बघा, त्यामुळे जरा प्रॉब्लेम येतोय व्हिडिओला. तर सांगायचा उद्देश मित्रांनो एकच की आपला व्हिडिओ करण्याचा की तुम्हीही सपोर्ट करत राहा. तुम्ही जसा सपोर्ट करताय ना तसं तुम्ही पण स्वतः व्हिडिओ बनवायला सुरू करा. म्हणजे तुम्हाला कुठल्याही पद्धतीची अडचण असेल किंवा बनवता येत नसते, याला एडिटिंग येत नसेल किंवा करता येत नसले तर सपोर्ट करायला मी, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही बिनधडक व्हिडिओ सुरू करायला. कारण की व्हिडिओ आपला काहीतरी साईड बिझनेस, तुम्ही व्यवसाय करता, मी पण आता काम करतोय पण कोणाला माहीत नाही मी काय काम करतोय बाबा काय करत नाही. तुम्हाला वाटत असेल दादा व्हिडिओज करतात, पण कमीत कमी आहे ना मला आठवड्यात 1 ते 2 दिवस वेळ असते, नाहीतर मी 24 तास कामात बिझी आहे. तर कुठलं काम करते ते पण एका दिवशी तुम्हाला दाखवेल, पण ती व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायच्या फोटोच्या माध्यमातून दाखवेल. किंवा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेल. काय त्याला कष्ट करायला आपण तर लाजत नाही, आपण काय चोऱ्या तर करत नाही किंवा लाबाड्या तर कोणाबरोबरही करत नाही. का असेल ती कष्टानं आपलं. तर मित्रांनो आपला व्हिडिओ भरपूर मोठा होत चाललेला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि जी कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, नक्की सबस्क्राईब करा. आणि अजूनही बाकीचे आपले जे नवीन यूजर आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. बाय बाय.